नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गवती चहाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये लावलेल्या या गवती चहाच्या चांगल्या वाढीसाठी, तो हिरवागार होण्यासाठी कोणते खत द्यायचे, याची वाढीसाठी त्याची काळजी कशी घ्यायची, कोणती कामे करायची, त्याला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये गवती चहा लावणे, वाढवणे अतिशय सोपे आहे आणि मुख्य म्हणजे याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही। गवती चहाचे जे कंद आहेत ते 1, 2 ते 3 जरी तुम्ही लावले तर काही दिवसांमध्ये त्याचे खूप सारे कंद हे तयार होत असतात। त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी थोडी मोठ्या आकाराची पसरट अशी घ्यावी, म्हणजे खूप सारा हा गवती चहा आपल्याला मिळत राहील। गवती चहा लावण्यासाठी माती कशी तयार करायची, तर त्याला जास्त खत देण्याची आवश्यकता नसते, म्हणून साधी मातीमध्ये थोडेसे शेणखत मिक्स करून जरी तुम्ही त्याचे कंद लावले तरी देखील लगेच रुजतात आणि त्याची वाढ देखील ही चांगली होत असते। गवती चहाला खत देण्याची जरी जास्त आवश्यकता नसली तरी देखील याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे। त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये आपण गवती चहा लावतो तेव्हा तो अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी याला दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल, म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 4 ते 5 तास एवढा तरी याला सूर्यप्रकाश मिळायला हवा, म्हणजे याची वाढ ही चांगली होईल। गवती चहाच्या वाढीसाठी आपण आपल्या घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी आहे त्याचा जरी अधूनमधून तुम्ही खत म्हणून वापर केला तरी देखील याची वाढ ही चांगली होते। गवती चहाला शक्यतो कीड ही लागत नाही, लागली तर नीमतेलचा हा स्प्रे करावा, म्हणजे कीड ही निघून जाईल। आता आपण या गवती चहाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही गवती चहाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त, फायदेशीर असे आहे, कारण ज्याला फक्त पाने येतात त्याच्यासाठी चहा पावडरचा जर तुम्ही वापर केला तर त्याची वाढ ही चांगली होते, कारण चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि अशा झाडांसाठी नायट्रोजनयुक्त खताची आवश्यकता असते। मात्र जेव्हा तुम्ही ताज्या चहा पावडरचा वापर करता तेव्हा त्याचा प्रमाणशीर वापर करायचा आहे। ताज्या चहा पावडरऐवजी तुम्ही वापरलेली जी चहा पावडर आहे त्याचा देखील खत म्हणून वापर करू शकता, मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा खत म्हणून वापर हा करायचा आहे। कुंडीमध्ये जेव्हा आपण गवती चहा लावतो तेव्हा त्या कुंडीतील माती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो, झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि आपले झाड देखील हे चांगले वाढत राहते। गवती चहाला पाणी देताना हे प्रमाणशीर द्यायचे, त्याच्या वाढीसाठी हे जास्ती पाणी देण्याची आवश्यकता नसते। मात्र जेव्हा कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा या झाडाला पाणी द्यायचे, म्हणजे वरच्या बाजूची माती 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे, म्हणजे गवती चहा चांगला वाढेल। आता आपण ही जी ताजी चहा पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी, म्हणजे एका कुंडीमध्ये 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या या गवती चहासाठी जी चहा पावडर आहे ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची, म्हणजे मातीमध्ये ही चहा पावडर आपण जेव्हा टाकू तेव्हा ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि चहा पावडर मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरून भरपूर असे आपल्याला पाणी द्यायचे आहे। पाणी दिल्यामुळे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या ह्या गवती चहाची चांगली वाढ होईल। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरामध्ये असणाऱ्या या चहा पावडरचा जर खत म्हणून गवती चहासाठी वापर केला तर त्याची वाढ चांगली होऊन तो हिरवागार होण्यासाठी ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।